खानदेशी अहिराणी कस्तुरी साहित्य क्रीडा मंच पुणेतर्फे महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी या राज्यस्तरीय स्पर्धेच्या अंतर्गत या जिल्हास्तरीय सौंदर्य स्पर्धेचे आयोजन 22 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता अभियंता भवन शेगाव नाका अमरावती येथे करण्यात आले आहे। या स्पर्धेची निवड फेरी 11 ऑगस्ट रोजी आयोजित केली होती। यात 70 स्पर्धकांनी भाग घेतला होता। या 70 स्पर्धकांपैकी 30 स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे। ही स्पर्धा 17 वर्षापुढील कुमारी गट व 21 वर्षापुढील सौभाग्यवती गटाकरिता आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेचा मुख्य उद्देश भाषा संवर्धन व मराठी संस्कृतीचा प्रचार प्रसार करणे असा आहे। या अनुषंगाने महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी 2018 या राज्यस्तरीय स्पर्धेचे विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या सर्व महसूल विभागात काही निवडक जिल्हा स्तरावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। सर्व विभागातील जिल्हास्तरीय विजेत्यांची पुणे येथे महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी 2018 ही महाअंतिम फेरी होणार आहे। जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेत्यांना भेटवस्तू व सम्राज्ञीचा मुकुट देण्यात येणार आहे। उमेशजी कोठीकर व जिल्हा प्रशासन अधिकारी हे उपस्थित राहणार आहेत। तसेच अंतिम फेरीच्या पारितोषिकांचे प्रयोजन अध्यक्ष असलेले आधार फाउंडेशन करणार आहे। या स्पर्धेमुळे सौंदर्य, आत्मविश्वास, स्वतःची ओळख तसेच जिंकण्याची प्रवृत्ती हे गुण वाढीस लागावे व लोकांसमोर यावे या दृष्टिकोनातून मराठी महिलांकरिता अत्यंत मानाची व उत्साहाची ठरत असल्याची माहिती पत्रकार परिषदेद्वारे देण्यात आली। खानदेश अहिराणी कस्तुरी मंच पुणे आयोजित महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी ही जी स्पर्धा आहे, आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर ही स्पर्धा आयोजित केलेली आहे। सध्या आम्ही प्रत्येक जिल्हावाईज ही स्पर्धेचं आयोजन केलं आहे। आता आम्ही अमरावतीत आलेलो आहोत। अमरावती जिल्ह्याची जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यासाठी ही कुमारी आणि सौभाग्यवती गटासाठी ही स्पर्धा आम्ही घेतो आहे। कुमारी गटातून 4 विजेते आम्ही काढू आणि सौभाग्यवती गटातूनही 4 विजेते काढू आणि ह्या 4 विजेत्यांना आम्ही विभागीय स्तरावर त्यांना पार्टिसिपेट करण्यासाठी चान्स देतो आहे आणि तिथून सुद्धा त्या निवडल्या तर त्या राज्यस्तरीय स्तरावर त्या स्वतःला रिप्रेझेंट करू शकतात। याची विशेषता काय आहे? याची विशेषता अशी आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर काय पूर्ण भारतावर आपण बघतो की बऱ्याचशा सौंदर्य स्पर्धा होता। अशा स्पर्धेत इंग्रजी बोलणं आणि पाश्चिमात्य कपड्यांना जास्त महत्त्व दिलं जातं, पण आमच्या स्पर्धेत आम्ही फक्त आणि फक्त मराठी भाषा प्रसार आणि प्रचाराला महत्त्व देतोय आणि वेशभूषा देखील फक्त महाराष्ट्रीयन वेशभूषेला महत्त्व देऊन ही स्पर्धा आम्ही घेतो आहोत।